छत्रपती शिवाजी महाराजांची 8 लग्ने झाली होती हे तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती असेल, पण तुम्हाला माहित आहे का त्यांची नावे काय होती व त्यांचं गाव कुठलं होतं हेच पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये। तर सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नीचे नाव होते सईबाई निंबाळकर व त्या होत्या तालुका फलटण येथील जिल्हा सातारा। व दुसऱ्या पत्नीचे नाव होते सगुणाबाई शिर्के, त्या होत्या रत्नागिरीच्या। व तिसऱ्या पत्नीचे नाव होते सोयराबाई मोहिते व त्या होत्या कराडच्या। व चौथ्या पत्नीचे नाव होते पुतळाबाई व त्या होत्या पैठणच्या। व पाचव्या पत्नीचे नाव होते लक्ष्मीबाई विचारे व त्या होत्या रायगडच्या। व सहाव्या पत्नीचे नाव होते सकवाराबाई गायकवाड व त्या होत्या पुण्याच्या। व सातव्या पत्नीचे नाव होते काशीबाई जाधव व त्या होत्या सिंदखेड राजाच्या। व आठव्या पत्नीचे नाव होते गुणवंतबाई इंगळे, त्या होत्या कोल्हापूरच्या। हे होत्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या 8 पत्नींचे नावे। व तुम्हाला आणखीन एक प्रश्न पडला असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी 8 लग्ने का केली होती, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी 8 लग्ने केली नव्हती। त्यांची 8 लग्ने ही माँसाहेब जिजाऊंनी लावून दिली होती व ही 8 लग्ने लावण्यामागचा हेतू एक वेगळाच होता। व ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या 8 पत्नी देशमुख घराण्यातील असून या सगळ्या जिजाऊंच्या सुना होत्या। व जिजाऊ माँसाहेबांनी स्वराज्याच्या हेतूने ही 8 लग्ने लावली होती, जेणेकरून संपूर्ण स्वराज्यात आपली सोयरी होईल व स्वराज्य निर्माण करण्यास आणखीन मदत होईल, हाच ह्या मागचा हेतू होता। तर हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि शेअर करा।